संदीप राऊत आमच्या कॉमेंट्री बरोबर लगेच संपर्क साधा. संदीप राऊत हाडू प्लीज. बघा मुरबे संघ तुम्हाला कॉल केला गेलाय, दक्षता घ्या प्लीज. चला पंच कॉल करतायत, सामना सुरू करा. बघा कॅप्टन लियाकत, माइक बंद कर, लाईव्ह जरा माइक बंद कर लाईव्ह. रुपयाचा पहिला चेंडू शैलूच्या बॅटमधून शैलीदार षटकार, 6 धावा. बघा ही ताकद आहे. आर एस ची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. मागील दोन्ही सामने दोन्ही बॅटर्स खूप सुरेख खेळलेत. बघा शैलूने मागील सामन्यात सुद्धा पहिला चेंडू षटकाराने स्वागत केलं होतं. गोलंदाज पाहू शकाल, गोलंदाज होते मिस्टर आसिफ मुछाले. या गोलंदाजांचे स्वागत षटकाराने केलं होतं. यावेळेस रुपेश तंडेल यांचं स्वागत सुद्धा 6ने केलंय. चांगली सुरुवात, चांगली शैलीदार बॅटर जोडी खूप महत्त्वपूर्ण. आर एस जोडी राजू मिश्रा आणि शैलेश असे 2 सलामी बॅटर. बघा हुकमी इतके खूप सुरेख आहेत. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करतायत. एकच हाईट पर्सेंटचे खेळाडू, एक जिवलग मित्र म्हणून यांची जोडी एवल जोडी असं म्हणलं बरं अशी दोन्ही खेळाडूंसाठी. फुलटॉस बॉल सरळ बॅटिंग नक्कीच खेळला. डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील. फुलटॉस बॉल होता, फक्त टाइम करण्याचा प्रयत्न केला परंतु 1 बाउंस चेंडूला फील्ड केला गेला. एक सिंगल धावाने समाधान नक्कीच मानावं लागलं. राजू मिश्रा फक्त टाइम केला, चेंडूला कार्पेटला रोल कर, चेंडू निघून गेला डीप कॉर्नरला. हेमकांत भोर आले, चेंडूला फील्ड केला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. बघा 3 चेंडू 8 धावा दाफलकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाकडून झाली आहे. यावेळेस प्रति सरळ बॅटिंग खेळला आहे. बघूया आपण कॉलिंग केली आहे आणि बाद धावचीमध्ये राजू बाद झाले. पॉपिंग पोहोचले नाही. डायरेक्ट हिट नक्कीच झालाय. 15 होतात मिस्टर आमिर आणि बॅटर राजू मिश्रा बॅक टू द आउट गॉन. बघा DRS नाहीये कुठल्याही संघाला, इथे आपण दक्षता घ्या. राजू नक्कीच पॉपिंग तुम्ही पोहोचला. 15 दशवलं आणि फलंदाज बाद झालाय धावचीच्या रोमध्ये. नक्कीच कुठलाही फलंदाज धावचीत होणं पत्करत नाहीये परंतु दुर्भाग्यरित्या पाहू शकाल ही जोडी तुटली आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला रुपेश
चतुर असा खेळाडू, नॉन स्ट्राईक घेतला खेळाडू पुढे आला तर डायरेक्ट हिट केलाय आणि पहिल्यांदा बाद झाला. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमर. बघा यावेळेस राजू मिश्रा बॅक टू डगआउट. नवीन बॅटर अमर आलेत. नॉन स्ट्राईक एनवर शैलू च्या बॅटवर एक षटकार नक्कीच झाला. आता शैलूने 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू 7 वर बॅटिंग करतो. 1 चेंडू 1 बनवून राजू मिश्रा बॅक टू डगआउट. यावेळेस चेंडू खूप उंच गेलाय. खेळाडू आहे चेंडूवर आले. चेंडू फील्ड करताना बॅकअपसाठी खेळाडू नक्कीच पोहोचले. 2 धावा परिपूर्ण केल्यात. फेकी नक्की सुरेख केली गेली. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं गेलं. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 10. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. बघा शेवटचा अंतिम चेंडू आहे. गोलंदाज होईल गोलंदाज मागवर रुपेश. ऑफसाईडला फटका. कार्पेटला रोल करत खेळला. बघा सिंगल धाव परिपूर्ण केलं. अंशू मेहर खूप वेगाने पुढे सरसावला. 1 धावांनी समाधान नक्कीच मानावं लागेल. बघा 1 धावांनी धावफलक पुढे सरसावलं गेलं. धावसंख्या 2 पोहोचेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11. 1 गडी बाद. बघा पहिला षटक संपलं गेलंय. 1 गडी बाद झालाय. या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर षटकाराला तदनंतर मागील 5 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्या. 5. 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज धावचीच्या रूपामध्ये. नवीन गोलंदाज पाहू शकाल अमित. लाईन ड्रोस केला जाईल. अमित खणी गुणमाको सज्जोल मॅन फ्रॉम मुरबे. बघा पहिल्या सामन्यामध्ये उपस्थिती नव्हती. या सामन्यामध्ये उपस्थिती आहे कारण की मुख्य सामने आहेत. प्री क्वार्टरचा सामना. जर संघ हा सामना जिंकेल तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. अमितचा पहिला चेंडू फटका तर सुरेख आहे. सुहासच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. बघा प्रयत्न सुद्धा केला नाहीये. एवढा वेग होता चेंडूचा. 6 धावा नक्कीच आल्या. धावफलक 6ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचते. 17. धमाका षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर धमाकेदार सुरुवात बॅटर करतोय. शैलूच्या बॅटमध्ये षटकार आलाय. बघा धमाकेदार सुरुवात धमाका षटकामध्ये केली आहे. 18 धावा जर आले या षटकामध्ये 4 धावा प्लस असतील. शॉर्ट बॉल फाईन खेळायचा प्रयत्न. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. बघा चांगला क्षेत्रशी म्हणावा लागेल. शैलू पुढे सरसाव धाव घ्यायचा प्रयत्न करतो पण चांगला एक्रोट थ्रो केला गेला. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावा लागेल. पहिल्या 2 चेंडू 7 धावा आल्या. अजून येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी. एकूण 4 चेंडूमध्ये जर 11 धावा आल्या तर कुठे ना कुठे 4 धावा प्लस दिल्या जातील. धनवीन एक्सप्रेस स्पोर्ट्स वसई या संघाला. यावेळेस पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू कार्पेटला रोखत निघून गेला. बॅकवर्ड एकला पाहू शकाल खेळाडू आहेत अंशू मेहर. बघा एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. एके धावाने समाधान म्हणावं लागेल. येणारे जण 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्गस्थ धावा धावफलक लगावले गेला. तब्बल 19 धावा. पहिल्या 3 चेंडू 8 धावा आल्यात. बघा सुरुवात चांगली होती षटकाची परंतु मागील 5 चेंडू खूप सुरेख टाकले होते. पहिल्या षटकामध्ये रुपेशने शॉर्ट बॉल पुल पॉवरफुल सक्सेसफुल हा आलाय. पालकर धमाका. धमाका षटकामध्ये हा षटकार 6 धावा. बघा आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा आल्यात. येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. इकडून जर 4 धावा आल्या तर कुठे ना कुठे 4 धावा प्लस केल्या जातील. पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा नक्कीच जमा केल्या गेल्या. 3 षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतोय शैलू.
23 वर फलंदाजी करतोय. आपण पाहू शकाल आता आपण चेंडू फेस केलेत. 8 चेंडू 23 वर बॅटिंग करतोय शैलू. शॉर्ट बॉल उडवला पडते काप कॉर्नरच्या वरतून. धमाका षटकामध्ये पाहू शकाल आता पण धावा जमा केल्या का तब्बल 20. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये 3 षटकार ठोकलेत शैलूने. बघा शैलू एक शैलीदार फलंदाज आहे आणि त्याची शैलीदार बॅटिंग तो करतोय. अप्रतिम फलंदाजी त्याच्या बॅटवरून पाहायला भेटते आपल्याला. धानवीन वसई संघाचा खेळाडू. यावेळेस काय फटका नजाकत पाहायला भेटली. फक्त टाइम केलाय सर बॅटनी चेंडूला फेकून दिलाय. सलग 3रा षटकार. या षटकामध्ये 26 धावा आल्या आणि 4 धावा प्लस असतील म्हणजे 30 धावा. 2 षटकार समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावर लगावले जातील. बघा 41. 2 षटक 41 धावा धावफलकावर. बघा पहिल्या सामन्यामध्ये 19 चेंडू 64 धावा बनवल्या मिस्टर शैलूने. दुसऱ्या सामन्यामध्ये लगेच बाद झाला परंतु 40 धावांची बहारदार खेळी साकारली राजू मिश्राने. या सामन्यात राजू मिश्रा लगेच बाद झाला परंतु पाहू शकाल शैलू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. शाहरुख खानचा पिक्चर अजूनही आपल्याला आठवतोय. त्याच्यामध्ये डायलॉग होता मैं हूं ना असा दर्शवतोय शैलू आपल्या संघासाठी की मी आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. बघा रुपयाचा चेंडू लेग स्टंपला ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. पाहू शकेल पंच व्हाईट बॉल दर्शवतील मिस्टर आमिर. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 42-42. बघा मागील सामन्यामध्ये रुपेशनी धमाका षटक टाकला होता. चांगला षटक त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. यावेळेस टॅप केला गेला. गोलंदाज डोक्यावर चेंडू निघून गेला. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 43. बघा यावेळेस ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच होता. पंच वाईट बॉल घोषित करते. रुपेश स्माइल करते कारण बॅटरीच्या थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. बघा ही थोडासा दबाव आहे शैलू यांचा गोलंदाजावर. थोडासा दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल नक्कीच टाकला गेला गोलंदाज रुपेश तांडेल यांच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता. मिस टाइम नक्कीच झाला. विकेट किपर चेंडूला फील्ड करतील. बघा नॉन स्ट्राईकला थ्रो केला. शैलू खूप वेगाने धावलेत. एक सिंगल धाव परिपूर्ण झाली आहे. बघा धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 45 वर जाऊन पोहोचेल धावफलक. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मात्र 2 चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत धावा खर्च केले 4. यावेळेस पाहू शकाल अमरची बॅट सुद्धा तळपली आहे. अमरच्या बॅटवर सुद्धा एक षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. 51 धावा. 51 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या. ओके येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा कुठे ना कुठे रणनीतीमध्ये बदल केला पंकज चिलेवन मुरबी या संघाने. अमित किली या सामन्यात इन होता. त्याला नक्कीच धमाका षटकामध्ये इंट्रोड्यूस केला परंतु थोडासा महागडा ठरला. 26 धावा त्यांनी खर्च केल्या. फुलटॉस बॉल ऑफसाइडला खेळला गेला. गली रिदम चेंडू ट्रॅव्हल झाला. बघूया डीप मध्ये खेळाडू खूप वेगाने आलाय. चेंडूला फील्ड करता. बघा दुसरा धाव काय वेगाने धावलाय. शैलू तिसरा प्रयत्न करेल का बघा. पुढे सरसावलाय. फेकी खूप सुरेख केली आहे परंतु 2 धावांनी समाधान मानावं लागेल. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 53-53. यावेळेस स्लोवर चेंडू होता. तो असा लांबून खेळायचा प्रयत्न नक्कीच पंच व्हाईट बॉल नक्कीच घोषित करतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 54-54. बघा 3रा षटक मार्गस्थ आहे. 54 धावा. आतापर्यंत 83 धावांचा मोठा धाव लगावला ते वसई संघाने. तो रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे वसई संघाकडे. यावेळेस प्रतिदात्वाचा वेगळ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता
आणि पाहू शकाल ऑफरच्या बाहेर चेंडू पिचिंग झाल्या पंच नक्की दर्शक काय ते चर्चा करतायत आणि यावेळेस पंच दर्शवतील व्हाईट बॉल. शॉर्ट बॉल बघा यावेळेस पुल करायचा प्रयत्न होता. अपरकट करण्याचा प्रयत्न खेळाडू होते नेमले गेल्या पॉईंट त्यामध्ये झेल टिपला गेला. सुरेख झेल फलंदाज अमर बाद झालाय. बघा यावेळेस 55 वर दुसरा हात लागलाय. पहिल्या गडी बाद झाला तर मात्र 8 अंकावर. त्यानंतर चांगली पार्टनरशिप केली गेली. 46 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली. 55 हा दुसरा गडी बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल बॅटिंग साठी येतोय. पाच धावा फलकावर लगा. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा तिसरा षटक मार्गस्थ 55 धावा फलकावर आहे. 47 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली गेली. गोलंदाज रुपेश तेंडेले यांच्या माध्यमातून शेवटचा अंतिम चेंडू आहे. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये. हा सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये मात्र 4 ते 5 चेंडू खेळल्यापर्यंत चांगली फटकेबाजी केली. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळी बघूया फाईन लेगला चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. अमित केनी आहेत खूप वेगाने चेंडूवर येत आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन. 4 धावांसाठी ओझरोप आणि 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. बघा 59 धावा फलका. 59 लॉस ऑफ 2 विकेट. बघा अंशु मेहर नवीन गोलंदाज आलाय. बघा अंशुचा पहिला चेंडू शायलू खूप उंच खेळलाय. काव कॉर्नरच्या वरतून हा आलाय षटकार. 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचेल तब्बल 65. बघा 42 वर खेळतोय. चेंडू फेस केला त्यात पाहू शकाल 12 चेंडू 42 वर आहे. बघा शैलूने जेव्हा जेव्हा पहिला चेंडू फेस केला तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. चला बॉल प्रेक्षक जागेच पुरवायचं प्लीज. यावेळेस पाहू शकाल पहिली धाव वेगाने घेतली गेली. विकेट किपर स्वतः इम्कान भोईर पुढे सरसावले. धाव घ्यायचा प्रयत्न. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केले जातील. धावफलक दोन्ही पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 67 धावा. 67. आहा काय फटका बघा. डाऊन द ग्राउंड स्टँडर्ड डिलेवर षटकार आलाय. शैलू चांगली बॅटिंग करतो आणि यावेळेस पाहू शकाल 50 धावा 14 चेंडू मध्ये पूर्ण केलेत. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक झळकावलेत शैलू. कॅमेरामॅन कौशल हे चित्र आपण टिपायचे. बघा शैलू अप्रतिम बॅटिंग केली आहे. शैलीदार खेळ. ओके बॅटर शैलेशने नक्कीच अप्रतिम यावेळेस बैठक घुटना टेक
तमाशा देख आणि हा चेंडू निघून गेलाय. पंचदशोधिक चौकार 4 धावा. शैलीदार क्रिकेट खेळतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 18 धावा जमा केल्या. 2 षटकार 1 चौकार 1 दुहेरी धाव. बघा 15 चेंडू 54 वर फलंदाजी करतोय. 15 चेंडू आणि 54 धावा त्याच्या बॅटमधून लगावले गेल्या. अप्रतिम बॅटिंग. सांघिक धावसंख्या पाहू शकाल. धावफलकावर लागेल तब्बल 77 धावा. 77 प्लस ऑफ 2 विकेट. यावेळेस पाहू शकाल कार्पेटला रोखत चेंडू खेळला खेळाडू आहे. डीप मध्ये चेंडूला फील्ड करते. चांगला क्षेत्ररक्षण. फेकी स्ट्राईक वर केली आहे. बघा एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावा लागेल. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 4था षटक मार्गस्थ आहे. प्री क्वार्टर सामना जो संघ विजय होईल नक्कीच धीरज 11 पालघर संघासमोर क्वार्टर फायनल सामना खेळेल. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न नक्कीच होता. पहिली धाव वेगाने घेते. दुसऱ्याचा प्रयत्न करते का बघूया आपण. शैलेश पुढे सचावला. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता काय घडलाय पंचा नक्की दर्शवतो. यावेळेस नॉट आउट आणि 2 धावा लेग बायच्या मध्ये नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येवर पोहोचेल 4 षटक 20च्या सरासरी 80 धावा जमा केल्यात. बघा अजूनही येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा हेमकांत भोईर गोलंदाज इंट्रोड्यूस झाले शेवटच्या अंतिम षटकामध्ये. 80 धावा धावफलकावर आहेत. हेमकांत भोईर 7 पटीचा गोलंदाज खेळाडू आहे. एक्सपिरियन्स आहे. तो गोलंदाज मार्कात सज्ज झालाय. स्लोवर चेंडू. पहिला चेंडू पिक केलाय आणि यावेळेस बुक केलाय 6 धावांसाठी. बघा जेव्हा जेव्हा पहिल्या षटकाचा पहिला चेंडू खेळलाय शैलूने तर रेकॉर्ड राहिलाय. प्रत्येक पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 6 धावा. मनीष चौधरी समालोचक कुठे असतील लगेच या प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. मनीष चौधरी बघा 86 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. सांघिक धावा आहेत आणि पाहू शकाल फलंदाजी करतोय शैलू. 61 धावावर फलंदाजी करतोय. 17 चेंडू 61. काय बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. इम्प्रेसिव्ह फलंदाजी राहिली आहे शैलूच्या बॅटमधून. स्लोवर चेंडू फुलटॉस होता आणि यावेळेस पाहू शकाल 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. धावसंख्या धाव पोहोचेल 92. या स्पर्धेमध्ये सगळ्यात उंचाक लगावणारा संघ ठरलाय धानवीन एकविरा स्पोर्ट्स वसई. बघा 6 चेंडूवर 6 षटकार जर ठोकले या फलंदाजी मंगेश सरांकडून एक चांगली ट्रीट असणार आहे शैलूसाठी. आणि यावेळेस तिसरा सुद्धा आला. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार 6 धावा. बघा मंगेश सरांकडून एक ट्रीट आहे. जर 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले शैलूने तर मंगेश सरांना मी सांगितलंय यावेळी चौथा आलाय आणि धावसंख्या पाहू शकाल 104 धावा धावफलकावर 104. या स्पर्धेमधला पहिला संघ ठरलाय ज्याने 100 गाठली आहे. त्याला चेंडू जे मागे गेले ते पुरवायचे आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 79 धावावर खेळतोय शैलू आणि यावेळेस पाहू शकाल कट केला डॉट बॉल. हेमकांत भोईरने चेंडू डॉट केलाय. लेग ब्रेक टाकलाय. शैलू तो असा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये परंतु फ्लोवन चेंडू रीड करता आले. डॉट बॉल नक्कीच झालाय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. यावेळेस बघा मिस टाइम नक्कीच झाला. बघा 1 धाव परिपूर्ण केल्याचा दुसऱ्याचा प्रयत्न करतील का आणि
एकेरी धावांनी समाधान लागेल. 105 105 धावा फलकावर 106 धावांचा पाठलाग करायचा आहे पंकज 11 मुरबे या संघाला. मनीष चौधरी समालोचक कुठे असतील लगेच या. मनीष चौधरी बघा 106 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी पंकज 11 मुरबे या संघाला. बघा 22 चेंडूवर 80 धावांची भारदार खेळी साकारली. ताळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. ते म्हणजेच पाहू शकाल शैलीदार क्रिकेट खेळलाय. शैलू यांच्या बॅट मधून आलाय. इम्प्रेसिव्ह बॅटिंग अप्रतिम फलंदाजी राहिली आहे शैलू यांची या स्पर्धेमध्ये. 2 अर्धशतक या खेळाडूच्या नावावर.